ही लोकसभा येते तर त्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून आम्ही लोकांची मतं जाणून घेतोय की बाबा अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी आता फाईट सरळ सरळ उघड उघड आपल्याला दिसते. तर काय वाटतंय तुम्हाला की कुणाला आपला कौल कुणाला राहील? आम्हाला आता जसं दुधाचा धंदा आहे, जो आमच्या दुधाला रेट देईल त्याला आम्ही अवश्य देणार. कांद्याचं पीक आहे, आता जसं लगेच यांनी निर्यात बंद केली, इलेक्शनच्या टायमाला पूर्ण रेट डाऊन करताय. त्याच्यामुळे जे आमच्या हेतूकडून आमच्या फायद्यासाठी करतील त्याला आम्ही अवश्य मत करणार. म्हणजे शेतकऱ्यांचं जे हित साधेल त्यालाच इथून पुढे मत राहील. इथून पुढे त्यांनाच मत, बाकी का कोणालाच नाही. आणि काय वाटतं हे दूध उत्पादक म्हणजे जो तुम्ही आता व्यवसाय करताय हा तुम्हाला परवडतोय का? पहिला परवडत होता, परंतु त्या टायमाला आम्हाला भुसा 600 रुपयाला पोतं होतं. हा. आज त्याच्यानंतर यांनी डायरेक्ट 1800 रुपयावरती, 1200-1400 रुपयावरती नेले. हम्म. दुधाचे रेट तर डाऊन केले, परंतु यांनी भुसाचे रेट आहे तेच ठेवलेत, अजून वाढवलेत पण कमी नाही केले. तर ते जर रेट कमी वगैरे केले किंवा दुधाचा रेट वाढला पाहिजे, जे वाढवून त्यांना आम्ही मत